पंढरपूर येथे धनगर समाजाची विविध मागण्यांसाठी उद्रेक बैठक। पंढरपूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवनासाठी जागा उपलब्ध करून 5 कोटी रुपये निधी मिळावा। अहिल्यादेवी घरकुल योजनेचे निकष बदलून तात्काळ ही योजना सुरू करावी। अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनात निधी वर्ग करण्यात यावा। या सर्व मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभा करण्याचं ठरवण्यात आलं आहे। धनगर समाजामध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड रोष दिसून आला। गेल्या लोकसभेला धनगर समाजाने महायुती सरकारला दाखवून दिलेला आहे। धनगर समाजाचा पूर्ण विचार केला नाही तर येणाऱ्या विधानसभेलाही याचे परिणाम भोगावे लागतील असा सूर या बैठकीतून दिसून आला। येथे धनगर समाजाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असे निर्णय घेण्यात आलेले आहेत की येणाऱ्या एकादशीच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महायुती सरकारने महाराष्ट्रातील धनगर समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाजातील तरुणांना 30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज तात्काळ मंजूर देण्यात यावं, तसा आदेश काढावा व तसे आदेश प्रत्येक बँकेला देण्यात यावे ही मागणी करण्यात आलेली आहे। तसेच पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असं अहिल्या भवन उभा करावं आणि महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल। कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण देशभर स्वखर्चानं अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, घाट बांधले, भाविकांना सुख सुविधा केल्या, परंतु पंढरपुरामध्ये आमच्या येणाऱ्या भाविक भक्तांना, आमच्या समाज बांधवांना राहण्यासाठी किंवा निवासाची व्यवस्था नाही। त्यासाठी प्रशस्त असं अहिल्या भवन या ठिकाणी जागा शासनाने उपलब्ध करून देऊन बांधावं अशा 4-5 मागण्या आम्ही राज्य शासनाकडे केलेल्या आहेत। मंगळवारी आम्ही जिल्हाधिकारी, पालकमंत्री, तहसीलदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत आणि पुढची दिशा त्यानंतर आम्ही ठरवणार आहोत। पण पंढरपूरच्या एकादशीच्या अगोदर राज्य येणाऱ्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा धनगर समाजाच्या मोठ्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल।